मित्रांनो, जय शिवराय. आणि आपण आहे सध्या सिल्लोडच्या मैदानात आहे. आमदार केसरी मैदान संपन्न झालं आणि या मैदानात जवळपास किती बैल होते? पाच सहा बैल होते. हे बी ध्यानात नाही तुमचे किती बैल होते? 6 बैल होते आणि भरपूर जणांची डिमांड होती. आता मी पण थोडंसं सोशल मीडियावरती 1 महिन्यापासून कमी होतो. व्हिडिओ नव्हते, मुलाखती नव्हते बऱ्याच, आणि बऱ्याच दिवसानंतर आपणही मुलाखत करतोय मैदानात जाऊन. आणि महत्त्वाचं म्हणजे शाकीरबाईची मुलाखत घ्या असं बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट होत्या. तर शाकीरबाई आपल्यासोबत. प्रथमतः तुमचं अभिनंदन असेल. 2 बैल तरी गुलालात राहिले. हो, 2 गाड्या राहिल्या. 2 गाड्या राहिल्या. विराट बिन चिमण्या बी राहिला. कुठले बैल आणले त्यात? शंकर आणि राजा होते. हां, ती बी गाडी थोडक्यावर मार खाल्ला फक्त 19-20 वर्ष सेमीमध्ये. सेमीला कुठेतरी मार खाल्ला, पण अगोदरपेक्षा गती वाढली राजाची कुठे. हा, चांगली गाडी पाहिली ती, पण थोडी काहीतरी एक सुतात निकाल होता. बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आहे की राजा कमी पळतोय, राजा कधी गतीत येणार नेमकं काय? इन आता बैलाच कधी कमी जास्त होतच राहते. हा, आज गावाजवळचं मैदान होतं, हा. त्याच्यामुळे सगळेच बैल काढायचं ठरवलं का? विराट बी चांगला पाहिला आपला. हां, तो पण राहिला फायनलला. वजीर नव्हता, वजीर घरीच होता. त्याला काय बरं? वजीर आणि सम्राट टाळला तुम्ही आणला. हा, दोन्ही घरीचे. कसं नियोजन आज सगळं ठरलंय? कारण की एक गाडी तर घरची पळाली, हा, चिमण्या आणि देवाबाई छोटा. हा. हे सगळं नियोजन कसं जमवलं? नियोजन काही नाही, मैदान गावाजवळ होतं, हे जास्त लांब नव्हतं. त्या हिशोबानं या मैदानावर आला भरपूर गाड्या केल्या. राजाची मस्ती बघितली तर तो आहे त्या जोशमध्ये, पण कुठंतरी बैल पुरत नाही असं वाटतं का? नाही होतं आता 19-20 चालूच राहतं. आता एक मोठं मैदान झालं महाराष्ट्र केसरी कोळ्याला. हा, त्या मैदानात नव्हते ना तुम्ही? नाही, तिकडं नव्हतं गेलो. आता काय झालं, मैदान कमी केलं तुम्ही थोडंसं? काही नाही, आता ते शेडचं काम चालू होतं आपलं गोठ्याचं. बरं. त्या हिशोबानं मग आता काही कामं ते चालू नाही. खरेदी पण केली तुम्ही एक मोठी? हा. कुठली खरेदी केली? आणि शंकर घेतला, विराट. शंकर कितीची खरेदी झाली? ते 12,01,000. आणि विराटची? विराट 10,11,000. मोठ्या खरेदी झाल्या, म्हणजे राजाचे पैशाचा कुठेतरी योग्य वापर झाला. हा, आणि शंकर ज्या पद्धतीने दावणीला लागला, चांगल्या गतीचा वासरू लागला. आपले सौरभ शेठ कामटे जस त्याच्याच नावानं दोन्ही खरेदी झाल्या. बरं, शंकरची पण आणि विराटची पण? हा, चारी बैल त्याच नावानं पळते ना आपलं. शंकर काय आदत आहे का? नाही, दुसरा आहे तो, पण चांगला टॉपमध्ये पळून राहिला. बरं. आणि विराट बी चांगलं पळाला. आदत आहे हे आपले दुसरं आहे की चौसा? ते शंकर साधा ती नाही, विराट. साधा ते. आता एक महत्त्वाचं सांगितलं तुम्ही, बैल जरी एकच खरेदी केला पण 4 बैल सौरभ शेठच्या नावावर पळतात. हो. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे महाराष्ट्र ज्या पद्धतीने बघतो तुमच्याकडं, निगेटिव्ह एक वातावरण तयार करतं कमेंट करणारे लोक राजाला घेऊन. तर आतला विषय हा पण महत्त्वाचा होता. हा नव्हता माहिती लोकांना की 4ही बैल हे सौरभ शेठच्या नावाने पळतात मैदानात. हो, त्याच्याच नावानं, कारण भरपूर आपण त्याचं नाव टॉपमध्ये नेऊ. आणि सहकार्य आहेत आतापर्यंत जवळपास किती महिने झाले राजाच्या व्यवहाराला? राज्यात बरेच 4-5 महिने झाले असं. 4-5 महिने झाले. 4-5 महिने झाले गुलाल नाही आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी ट्रोलिंगचा विषय होतो, ट्रोल केला जातो. त्याच्या नावासाठी आज भरपूर आपला शंकर पण चांगलं नाव करणार त्याचा. हा, इथून पुढं आता शंकर काढेल नव्हता, तर चांगल्या स्टॉपमध्ये पळताना दिसणार शंकर बी. आता याच्यात अजून एक प्रेक्षकांचा प्रश्न आहे की जोपर्यंत राजा मथुरसोबत पळत नाही तोपर्यंत राजा गतीत येणार नाही. त्याच्यातला काही विषय नाही तसा. नाही बरं, राहुल भाईचे तुमचे संबंध चांगले. हा, मग ही गाडी का तुम्ही इंटरेस्ट घेत नाही पळवायला? पळण ना ती गाडी, पळण असं काही विषय नाही. पळण ती गाडी एखाद्या मैदानात. कारण ज्या पद्धतीने हिंदकेसरी मानाच्या मैदानात पळाली होती गाडी पेडगावला, आणि पुन्हा एकदा ती गाडी पळताना बघायची. कारण की राजा ज्या पद्धतीने चर्चेत आहे, प्रसिद्धीत आहे, म्हणजे गुलालने पण प्रसिद्धी कायम टिकून ठेवलेली राजाने. कारण भरपूर त्याचे मूळ आपला भरपूर नाव होईल. एक पश्चिम महाराष्ट्रात घरनिकेचा राजा आणि मराठवाड्यात शाकीरबाईचा राजा. म्हणजे हे कमी जास्त जरी झाले तरी प्रसिद्धी हारला बी तर तरी त्याचं नाव व्हायचं प्रत्येक मैदानात. म्हणजे त्याच्यातला काही विषय नाही. पराभूत झाला तरी नाव होतं. हा, त्याचं काही आपल्याला एवढा लोड घेत नाही. याच्या पाठीमागं शंकर, विराट याच्यावर नाव चालू.
आता आगामी भरपूर मैदान आहे, हिंद केसरी मानाचे मैदान आहे, तयारी आहे जोरात. हा. गोठ्याचं काम पण पूर्ण झालं. आता खरेदी किती झाल्या एकूण? 2च झाल्या का जास्त झाल्या? नाही 2च येत आहे. अजून काही खरेदीचं काही चान्स? नाही अजून नाही काही. आता हे बी टॉपच्याच आहे दोन्ही बी. टॉपचा आहे चांगला, म्हणजे शंकर चांगला लागला. हो. आणि वासराचे इतके मोठे पैसे देणं ते जोक नाही. टॉपमध्ये पाळणार वासरू त्याच्यातला काही विषय नाही, कारण जेवढे पैसे दिले आपण तेवढं नाव पण करणार ते आपलं. मालकाचा फोन सौरभ शेठचा सकाळी फोन झालते ना 4च्या दुपारी. बर. हां. बैल पळवायचा नाही पळवायचा म्हणजे दोघं जण मिळून डिसिजन घेता कुठं. हो हो, त्याची चर्चा चालूच राहते आपली, कारण त्याच्या नावासाठीच आपण शंकर बिन विराट बी घेतलेला आहे. ही गाडी पळवा महत्वाचं, कारण की प्रेक्षकांच्या मनातली इच्छा आहे. आज गाडीवरती जॉकी म्हणून तुम्हीच होते. हो. चिमण्याच्या गाडीवर किशोर भाऊ बसले. हो. बाकी सगळ्या गाड्यांवर विराटची असेल किंवा राजाची असेल, कारण हे 2-3 गाड्या होत्या ना आपल्या घरच्या. राजा कितव्या गटात पळाला, कितव्या तासावर? राजा 36 मध्ये पाहिला. तास 4 नंबर होता. आणि सेमीला 3 नंबर सेमी होती. हा, तिसऱ्या सेमीत होता. एक चांगली पळणारी धावण आहे आणि चांगले बैल घडवण्यात यशस्वी, कारण की तळेगावची धावण आता जवळपास 25 बैल तुमच्या गावातून आलेले होते आज. हो. आणि सगळेच गट म्हणजे बरेचसे त्यातले गटपात झाले होते. हा. काही सेमीला गाड्या त्या ठिकाणी पराभूत झाल्या. पण तळेगाव म्हटलं तर त्या मातीतच काहीतरी गुण आहे, आणि तिथले कुठलेही बैल असू द्या, लोकांचा हा भ्रम आहे की शाकीर भाईचीच बैल पळता, पण तळेगावचा कुठलाही बैल आला तर तो पळतोच 100%. तळेगावचे सगळेच लोक जे ना हां, चांगल्या पद्धतीनं मेहनत घेते मेहनत आणि चांगल्या पद्धतीनं बैल ते सांभाळणी करते. त्या हिशोबानं एवढं मोठं नाव आहे तळेगावचं. नक्कीच. राजाची तब्येत कशी आहे? कारण तिथे बैल एक नाही, भरपूर बैल आहे. 100 बैलामधून 4-5 तरी नंबराशी निघतेच. हां, 100-150च्या वर टॉपमधले बैल पळणारे. राजाची तब्येत कशी आहे आता? चांगली तब्येत, काही नाही. थोडं नवीन खरेदी दाखवा. पळताना बघितलं बरंच, कारण की शंकर ज्या पद्धतीने किंमत तुम्ही दिली शंकरची, हा विराट ना? हा, हे विराट. हा कुठली खरेदी? माग ही आपले संभाजीनगरचीच आहे. इथलीच आहे हा, जोडवाडीची. कशात पळत होता हा होता? हे शिकडमध्ये पळत होता आपल्या. सेकंदमध्ये पळत होता. हा. काय बघून नेमकं त्यात काय वेगळं पण वाटलं? काही नाही, आपले जांभळीच्या 5 लाखाच्या मैदानाला फायनलला होता तो, आणि चांगल्या पद्धतीने गाडी पळाली होती त्याची. फॉल झाली ती गाडी फायनलला, नाही ते 1 नंबर त्यानंच केला असता तिथे. नजर ठेवून होते बा तुम्ही. हा. आणि शंकर 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 हा. शंकर कुठली खरेदी बाय? शंकर आपले जांभळीचीच आहे. याला काय बघून घेतलं, याची खरेदी काय म्हणून केली? काय नाही, चांगल्या पद्धतीने पळत होता शंकरपटात बी, आपण भरपूर वेळेस पाहिलं होता त्याला. हा. कितीची खरेदी म्हणली? हे 12,01,000ची. 12,01,000ची खरेदी. बरं, नक्कीच पुन्हा एकदा गोठ्यावरती गोठ्याचं काम झालेलं म्हटल्याच्या नंतर गोठ्यावर भेट देऊ. आपल्यासोबत शाकीरबाई होते आणि डिमांड होती भरपूर जणांची शाकीरबाईची मुलाखत घ्या. बऱ्याच दिवसापासून चर्चेत नव्हते, त्याच्यामुळं मुलाखत घेतली. शुभेच्छा असेल तुम्हाला. धन्यवाद.